राधा, तुझी काकणं दिसनात. ती थोडे दिस सरापाकडे ठेवल्यात. पालिशला. खोट. खरं बोलती मी बापूचे बाबा. माझ्या ऑपरेशनसाठी तू ती गहाण टाकली ना? मला कळलं. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर विजया वाड लिखित काकणं ही कथा आज बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कथा कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. काकणं. राधा ती काकणं हातात घालून आली तेव्हा तिचा सावळा हात केवढा तजेलदार दिसत होता. एक एक ग्रॅम सोनं दर गुरुपुष्याला घेऊन तिनं एक नव्हे 2 काकणं केली होती. 4 ऐवजी 7 घरची धुनी भांडी त्यासाठी केली होती. जीव सुकवला होता. तिची रक्ताची कमाई. सर्व पावत्या जपून शान ठेव, तिची मैत्रीण सरस्वती म्हणाली. मी एक एक ग्रॅमची पावती देवापुढल्या पेटीत ठेवलीये सरू. ते बरं केलंस. गरिबीचं आणि गरिबांचं काय खरं नाही बघ. मला ठावं हाय. हात चमकतोय राधे. गरिबांच्या अंगावर सोनं लई चकाकतं बघ. बापू, ही बघ काकणं. तिनं मुलगा शाळेतनं आल्यावर त्याला नवी कोरी काकणं दाखवली. बापू इतका खुश झाला, इतका खुश झाला की हरणासारख्या उड्या मारीत अंगणभर बागडला. माय, तू इतकी साजरी दिसून राहिली ना त्या काकणात. त्यानं आईच्या हातचे मुके घेतले. नवरा कोपऱ्यात पडून होता, निपचित. ती समोर बसली. पाहिली का? बघितली. साजरी आहेत नव. अशी मी तुका करून घालायची. पर हे पोट दुखू दुखू पिळा झालंय बघ. आता दारू सोडली पर पोटदुखी सुटना झाली. आपण डॉक्टरला दावू चांगल्या प्रायव्हेट मंदी. तू डॉक्टर गोखल्यांच्यात काम करती ना माय? त्याला दाखीव बाला, कन्सेशन भेटेल. बापू म्हणाला. ही आयडिया तिला आवडली. दाखवायला नेलंही. पण डॉक्टर गोखले तपासून म्हणाले, लिव्हर सडली आहे या दारुडेची. खोकडं झालंय पिऊन पिऊन. मग साहेब, आता काय कराय हवं? अगं, सडका भाग काढून टाकावा लागतो शरीराचा आणि त्यानंतरच तब्येतीस आराम पडतो. कोणी लिव्हरचा थोडा भाग डोनेट केला तर तो वाचेलही. म्हणजे जीवावर बेतलंय? डॉक्टर गोखले होय म्हणाले. सुदैवाने तिच्या लिव्हरचा तुकडा चालला. ती कृतकृत्य झाली. पण पण ती काकणं गेली. 10 वर्ष कष्ट करून जमवलेली काकणं तिनं गहाण ठेवली होती. ऑपरेशनसाठी पैसे उचलले होते. ऑपरेशन यशस्वी झालं. नवऱ्याचा जीव वाचला. राधा, तुझी काकणं दिसनात. ती थोडे दिस सरापाकडे ठेवल्यात. पालिशला. खोट. खरं बोलती मी बापूचे बाबा. माझ्या ऑपरेशनसाठी तू ती गहाण टाकली ना? मला कळलं. कसं कळालं मी म्हणते? बापूनं सांगितलं. नाही हो बापूचे बाबा. तर नवरा ढसाढसा रडायलाच लागला. आता रडत थांबवा तरी. मला पोटात कालवतं हो. तुम्ही सुखी तर मी आणि बापू सुखी ना, एवढं समजना तुम्हासनी. समजतं ग सारं, पर उमगत नाही. नालायक नवरा मी. निस्ता बायकोच्या जीवावर जगणारा आणि दारूच्या नशेत बुडालेला. बापूचे बाबा, आता सुटली ना दारू, मग हा काय त्रागा बरं. तुम्ही पहिल्यागत शक्तिमान व्हा, मस्त कमवा. मग मी बी अभिमानानं जगेन. मी न माझा बापू. मग काकणं करून घालीन तुला स्वकष्टाची. तिला कोण आनंद झाला होता नवऱ्याचे ते बोल ऐकून. अहो, अशा प्रत्येक माणसाच्या जीवनाचं टॉनिक असतं आशा. आशा या अमर टॉनिकवर तर आपण वर्षानुवर्ष जगतो. खरं की नाही? डॉक्टर गोखल्यांकडे ती कामाला गेली तर गोखलीन म्हणाली, राधा, रक्षाबंधनाला सुट्टी नको घेऊ हा. माझे दोघे भाऊ येत आहेत. येऊ द्यात की. माझी सुट्टी गिट्टी काय नाही. तुला रक्षाबंधनाला गावी बिवी जायचं असेल तर? भाऊ देवरुखला असतो. त्याला बहिणीकडे यायला टाइम नाही नि बहिणीकडे देवरुखला जायला पैसा नाही. वहिनी, तुम्ही चिंता करू नका. मी पैसे देईन, पण तू आदल्या दिवशी जाऊन ये. राखी बांधून ये भाऊरायाला. त्याचा दिवस सुना नको जायला. अहो, अजून 6 घरी काम करते मी. त्यांची पण राजीखुशी मिळवाया हवी. अगं बाई, हे मी विसरलेच. आणि रक्षाबंधनाचा दिवस उजाडला की हो. आई, डॉक्टर गोखले आलेत. तुझा राखी ब्रदर व्हायला. बापू गाडीपाशी धावला. गोखल्यांचा हात त्यानं हक्कानं धरला.
गोखलीनही उतरली. सारी झोपडपट्टी चमकली. ओवाळ ग, गोखलीन म्हणाली. राधाची गडबड उडाली. काय करू नी काय नको असं झालं. डॉक्टरांना ओवाळली ज्योती. बापूनं गोंड्याची राखी आणली होती मारुतीरायाला बांधायला. ती डॉक्टरांच्या हातावर सजली. ओवाळणी तामणात पडली. काकनं, बापू ओरडला. गहाण ठेवली होतीस ना पेठ्यांच्यात? आम्ही रेग्युलर कस्टमर ग त्यांचे. आणली सोडवून. घाल हातात. डोळ्यातला पाऊस गोखले भाऊंच्या पायावर पडला. हात काकणानी परत सजला. साजरा दिसू लागला. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या पुस्तकं, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसे वाटतात, कथा कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.